मुलांमध्ये बीपीचं प्रमाण वाढत चाललंय, ब्लड प्रेशरचंही प्रमाण तेवढंच वाढत चाललंय. की एखाद्याचं ब्लड प्रेशर 140 किंवा 90 या आकड्यापेक्षा जास्ती राहतं त्यावेळेला त्याला हायपरटेन्शन असं आपण म्हणतो. पुन्हा एखाद्याला हार्ट अटॅक येणं, हार्ट फेलियर उद्भवणं, पॅरालिसिसचा लटका येणं, परमनंटली ब्लाइंडनेस डेव्हलप, तसंच किडनी फेलियर होऊन डायलिसिसची गरज लागणार, हे कॉम्प्लिकेशन्स फक्त ब्लड प्रेशरसाठी उद्भवू शकतात. नमस्कार, मी शरयू मल्ले. आज आपण हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब या विषयावरती चर्चा करणार आहोत. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमित सिंगकर. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर अमित सिंगकर. गेले 16 वर्ष ॲज अ कार्डिओलॉजिस्ट पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. मला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, एस्पेशली हायपरटेन्शन, रिहॅबिलिटेशन आणि हार्ट फेलियर डिझिजेस. धन्यवाद सर. तर चर्चेला सुरुवात करूया. सर, हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय आणि त्याला सायलेंट किलर का म्हटले जाते? हायपरटेन्शन म्हणजे ज्यावेळेला सतत कन्सिस्टंटली एखाद्याचं ब्लड प्रेशर 140 किंवा 90 या आकड्यापेक्षा जास्ती राहतं त्यावेळेला त्याला हायपरटेन्शन असं आपण म्हणतो. हायपरटेन्शन सायलेंट किलर अशा करता म्हटलं जातं की 85% लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स पेशंटला जाणवत नाही. पहिलं सिम्पटम हे बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशर रिलेटेड कॉम्प्लिकेशन्समुळेच उद्भवतं. म्हणून जोपर्यंत आपण ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करत नाही तोपर्यंत हायपरटेन्शनचं निदान होणार नाही. म्हणूनच याला सायलेंट किलर असं म्हटलं. सामान्य आणि उच्च रक्तदाबाचे मूल्य. नॉर्मल ब्लड प्रेशर सहजासहजी आपण 120/80 मिलीमीटर पेक्षा कमी असेल तर ते नॉर्मल मानलं जातं. पण हायपरटेन्शनच्या डेफिनेशनसाठी ते सतत 140/90च्या वरती असणं अपेक्षित आहे. 120/80 आणि 140/90 या दरम्यान प्री हायपरटेन्शन असं आपण समजतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स वरती सुद्धा आपण बीपी नॉर्मल आणू शकतो. सर, आजच्या काळात विशेषतः तरुणांमध्ये हायपरटेन्शन किती प्रमाणात वाढत आहे? हल्ली खूपच तरुणांमध्ये बीपीचं प्रमाण वाढत चाललंय. याची कारणं खूप जास्त असलेला स्ट्रेस, लठ्ठपणा, सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल सेवन या सगळ्या लाईफस्टाईल डिझिजेसमुळे ब्लड प्रेशरचे प्रमाण तेवढंच वाढत चालले. सर, वृद्ध रुग्ण आणि इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी रक्तदाबाची योग्य श्रेणी कुठली असते? कुठलंही वय असलं तरी ब्लड प्रेशरच्या नॉर्मल व्हॅल्यूज बदलत नाही. म्हणजे 18 वर्षापासून ते वयाच्या की वयस्कर वयामध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचे टार्गेट्स हे 140/90 पेक्षा कमीच असणं अपेक्षित आहे. तसंच वय वाढल्यामुळे वाढलेलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल मानलं जातं, ही पण चुकीची समजूत आहे. वाढलेल्या वयामध्ये सुद्धा 120/80 हेच नॉर्मल ब्लड प्रेशर धरलं जातं. सर, फक्त तणावामुळे दीर्घकालीन हायपरटेन्शन होऊ शकते ना? नुसत्या स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढणं हे अपेक्षित आहे, पण हा एकमेव भाग नसून त्या स्ट्रेसमुळे आपल्या खाण्याच्या पद्धती, एक्सरसाइज जर नसेल तर वाढलेला लठ्ठपणा या सगळ्या गोष्टी सुद्धा एकत्रितपणे येऊन ब्लड प्रेशर वाढतं. पण लॉंग टर्मच्या दृष्टीने स्ट्रेस हा डेफिनेटली वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स आहे ब्लड प्रेशर वाढण्याकरता. हायपरटेन्शनचे प्रमुख जोखीम घटक. आत्ताच्या घटकामध्ये वाढलेला स्ट्रेस, प्रत्येक गोष्टीच्या मागे टाईम लावून पळणार किंवा लाईफस्टाईलमध्ये चुकीच्या खाण्याच्या पद्धती, तसंच लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशरचं प्रमाण लहान वयामध्ये सुद्धा वाढत चाललेलं आहे. उच्च रक्तदाबामुळे कोणत्या गुंतागुंती उद्भवू शकतात? मेनली आपलं हृदय, ब्रेन आणि डोळे तसंच किडनी या अवयवांवरती ब्लड प्रेशरचा परिणाम होतो. याला आपण टार्गेट ऑर्गन डॅमेज असं म्हणतो. इथे पोचणाऱ्या नसा या एंड आर्टरी असतात. म्हणून या रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेला ब्लड प्रेशरचा भार पडतो त्यावेळेला या अवयवांमध्ये परमनंट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एखाद्याला हार्ट अटॅक येणं, हार्ट फेलियर उद्भवणं, पॅरालिसिसचा लटका येणं, परमनंटली ब्लाइंडनेस डेव्हलप होणं, तसंच किडनी फेलियर होऊन डायलिसिसची गरज लागणं, हे कॉम्प्लिकेशन्स फक्त ब्लड प्रेशरमुळे उद्भवू शकतात. रक्तदाबाचे प्रभावी स्वनियंत्रण करण्यासाठी कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील? सर्वात आधी तर ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण मी मगाशी असं म्हटलं की ब्लड प्रेशरचा त्रास काही नसताना सुद्धा ब्लड प्रेशर वाढलेलं असू शकतं. त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती ब्लड प्रेशर चेक करत राहणे, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करणे, तसंच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स फॉलो करून गरज असल्यास वेळोवेळी औषधोपचार घेणे आणि डॉक्टरना न विचारता कुठलेही औषध बंद न करणे,
या टिप्स फॉलो केल्यात तर ब्लड प्रेशर व्यवस्थित नियंत्रणात ठेवता येईल. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या जीवनशैलीतील सवय महत्त्वाच्या ठरतात? या मुख्य 4 प्रकारच्या जीवनशैलीतील बदल आपल्याला करणं योग्य आहे. त्यात एक तर आपलं खाण्यावरती नियंत्रण, दुसरं रेग्युलर एक्सरसाइज, तिसरं शांत झोप लागणे आणि चौथं स्ट्रेस मॅनेजमेंट. या 4 पॅरामीटर्सवरती जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवता येईल. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येईल? आता आपण बोलल्याप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स तर करणं गरजेचंच आहे. त्या व्यतिरिक्त धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन बंद ठेवणे, योग्य त्याप्रमाणे डिस्ट्रेसिंग टेक्निक्स फॉलो करणे, रेग्युलर व्यायाम करणे, तसंच औषधं दिलेली नियमितप्रमाणे घेऊन त्या औषधांचे साईड इफेक्ट्स काही होत नाही ना याचंही नियंत्रण ठेवणे व आपल्या इतर अवयवांवरती ब्लड प्रेशरचा काही धोका उद्भवत नाही आहे ना या संबंधी सुद्धा वेळोवेळी तपासण्या करून घेणे. या गोष्टी जर व्यवस्थित नियोजन ठेवलं तर आपण ब्लड प्रेशर व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा आणि कोणता टाळावा? मुख्य म्हणजे सोडियमचं प्रमाण कमी ठेवणं अपेक्षित आहे. तसंच पोटॅशियम युक्त खाण्यामध्ये वाढवणं हेही तेवढंच बेनिफिशियल आहे. सोडियम कशामुळे असतं तर आपण रेग्युलर जे टेबल सॉल्ट वापरतो ते किंवा खाट्या सोडा आपण म्हणतो बेकिंग सोडा जो बऱ्याचशा बेकरी पदार्थांमध्ये वापरला जातो. तसंच सगळे पॅकेज फूड्स आहेत त्या पॅकेज फूडमध्ये सुद्धा लपवलेल्या पद्धतीमध्ये सोडियम जास्ती असतं. तो हे घटक कमी ठेवणे अपेक्षित आहे. तसंच पोटॅशियम ज्या गोष्टींमध्ये जास्ती आहे तर शाळेचं पाणी, संत्री, मोसंबी, केळं याच्या सेवनामुळे थोड्या प्रमाणात का होईना ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. सर आता शेवटचा प्रश्न, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती व्यायाम उपयुक्त आहेत? युजली मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज रेकमेंडेड असतात. त्याच्यामध्ये 30 ते 40 मिनटं मॉडरेट इंटेन्सिटीचे एरोबिक एक्सरसाइज जसं की फास्ट चालणं, ट्रेडमिलवरती चालणं, स्विमिंग करणं अशा टाईपचे व्यायाम सफिशियंट असतात. प्रत्येकाला जिममध्ये जाऊन हेवी ट्रेनिंग घेणं गरजेचं नाही आहे, पण नुसतं रेग्युलर चालण्याने सुद्धा ॲडिक्वेट व्यायाम होतो. ताण हा भीतीचं एकमेव कारण आहे असं म्हटलं जातं. ताण हा एकमेव कारण नक्कीच नाही आहे. ताणाव्यतिरिक्त जीवनशैलीमध्ये अनेक असे घटक आहे. उदाहरणार्थ स्मोकिंग, अल्कोहोलचं सेवन, चुकीच्या पद्धती खाण्याच्या पद्धती, तसंच एक्सरसाइज न करणं या सर्व गोष्टीसुद्धा हाय ब्लड प्रेशरसाठी तितक्याच कारणीभूत आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे की फक्त योगा केल्याने बीपी बरा होतो? योग आणि ध्यान हे ताणतणाव कमी करण्याकरता नक्कीच फायदेशीर ठरतं, पण त्या व्यतिरिक्त इतर जीवनशैलीतील बदल करणे तितकंच गरजेचं आहे. ओव्हरऑल ब्लड प्रेशर मॅनेजमेंट करता डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि शांत झोप या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की फक्त खूप जास्त बीपी हा धोकादायक असतो आणि कमी बीपी धोकादायक नसतो. दोन्ही बाजूचे एक्स्ट्रीम ब्लड प्रेशर तितकेच धोकादायक आहे. जसं उच्च रक्तदाबामुळे तर अवयवांवरती त्याचा परिणाम होतो, तसंच ब्लड प्रेशर खूप कमी म्हणजे 90/60 याच्यापेक्षा जर कमी जायला लागलं, डोळ्यापुढे अंधारी येणे किंवा चक्कर येणे किंवा काही वेळेस बेशुद्ध पडणे अशा टाईपचे कॉम्प्लिकेशन सुद्धा उद्भवू शकतात. आता सेमच क्वेश्चन आहे की लो बीपी समस्याच नसते असं म्हटलं जातं. युजली लहान वयामध्ये एस्पेशली मुलींमध्ये लो ब्लड प्रेशर म्हणजे साधारणतः 90/7 मिलीमीटर हे अत्यंत कॉमन आहे. पण अशा व्यक्तींनी डिहायड्रेशन होऊ न देणं हे काळजी घेणं जास्ती गरजेचं आहे. एस्पेशली जास्ती उन्हात गेल्यावरती किंवा कधी ताप आला, जुलाब झाले, सर्दी झालं तर त्यावेळेला ॲडिक्वेट हायड्रेशन मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. सो अशा लोकांनी मिठाचं प्रमाण थोड्या प्रमाणात जास्ती ठेवण्यास हरकत नाही. तसेच पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवून डिहायड्रेशन टाळलं तर त्या लो ब्लड प्रेशरमुळे त्यांना त्रास होणार नाही. जर लक्षणे जर दिसली तरच औषध घ्यावं असं असं मानलं जातं. हायपरटेन्शन हे सायलेंट किलर असल्यामुळे अनेक पेशंट्सना लक्षणं दिसतच नाही आणि पहिलं लक्षण हे अनफॉर्च्युनेटली डायरेक्ट कॉम्प्लिकेशन रिलेटेड दिसतं. उदाहरणार्थ डायरेक्ट हार्ट अटॅक येणं, पॅरालिसिसचा झटका येणं आणि अशा वेळेला पहिल्यांदा लक्षात येतं की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं. त्यामुळे ब्लड प्रेशरची काही लक्षणं नसताना सुद्धा जर नियमितपणे ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता ॲडिक्वेट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स तसंच गरजेप्रमाणे योग्य ती औषधे रेग्युलर बेसिसवरती चालू ठेवल्याने भविष्यात होणारे ब्लड प्रेशरचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
सर असं म्हटलं जातं की बीपीची जी औषधे असतात त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त धोकादायक असतात. आजकाल नवीन औषधं जी उपलब्ध आहे त्याचे साईड इफेक्ट्स अत्यंत कमी प्रमाणात असतात. पण तरीसुद्धा एखाद्या पेशंटला एखाद्या औषधांमुळे साईड इफेक्ट जाणवत असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेप्रमाणे ते औषध बदलून घ्यावं. पण प्रत्येक औषधाला साईड इफेक्ट वाईट पद्धतीनेच होईल असे नसते. पण त्यामुळे घाबरून जाऊन औषधच बंद करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टरांशी रेग्युलर बेसिसवरती संवाद साधणं, जे काही त्रास असतील ते डॉक्टरांपुढे व्यवस्थितप्रमाणे मांडणे आणि त्यावरती योग्य ते चेंजेस किंवा बदल करून औषधं कंटिन्यू ठेवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. असं मानलं जातं की मी औषध देतो म्हणजे मला जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही. ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी एकत्रितपणे फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा पेशंट जर रेग्युलर औषधं घेत असेल तर त्याबरोबर व्यवस्थित जर जीवनशैलीतील बदल फॉलो केले तर एखाद्याच औषधांचं प्रमाण कमी करणे शक्य होतं किंवा आहे त्याच औषधांवरती व्यवस्थित ब्लड प्रेशरचं नियोजन राहून भविष्यातले कॉम्प्लिकेशन सुद्धा टाळता येतं. हायपरटेन्शन हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. हायपरटेन्शन हा नियंत्रित ठेवण्याचा आधार आहे. हा पूर्णपणे बरा होणं शक्य नाही आहे. ज्याला एकदा हायपरटेन्शन डिटेक्ट होतं त्याला आयुष्यभर हायपरटेन्शन राहणार आहे. फक्त ते जीवनशैलीतील बदल आणि योग्य की औषधं यांनी पूर्णपणे नियंत्रित ठेवणं शक्य आहे. त्यामुळे एकदा ब्लड प्रेशर सुरू झाल्यानंतर आयुष्यभर वेळोवेळी स्वतःच ब्लड प्रेशर चेक करत राहणं हे फार जास्ती महत्त्वाचं आहे. तसंच वेळोवेळी डॉक्टरांकडे फॉलोअप्स ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. वय वाढल्यानंतर बीपी होणे सामान्य आहे असं गैरसमज. असा एक समज आहे की जितकं वय तेवढं 100मध्ये ऍड केलं की हे नॉर्मल ब्लड प्रेशर असेल अशी समजूत आहे. उदाहरणार्थ 60व्या वर्षी 100+60 म्हणजे 160 ब्लड प्रेशर हे त्या वयाच्या माणसाला नॉर्मल आहे असं मानलं जातं. पण हे अत्यंत चुकीची समजूत आहे. सर्व गाईडलाईन्स आपल्याला हेच सांगतात की इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज कुठलंही वय असलं तरी प्रत्येक व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे 120-80 हेच नॉर्मल धरलं जातं. व 41-90 पेक्षा सतत जास्ती असेल तर कुठल्याही वयाच्या पेशंटला ते हायपरटेन्शन असंच धरलं जाईल. सर आता असंही मानलं जातं की हाय बीपी ही पण एक गंभीर समस्या नाही. आता आपण जसं म्हटलं की हाय बीपी वयाप्रमाणे ठरत नसून जे काही मूल्यांक सगळेच केलेले आहे त्यापेक्षा जास्ती असेल तर ते हाय ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्तीला तितकंच धोकादायक आहे. आणि जरी आपल्याला त्याचे इमिजिएट त्रास काही होत नसले तरी आपल्या शरीरातील मेजर अवयव जसं की हृदय, किडनी, डोळे व मेंदू यावरती त्याचा बारीक पद्धतीने इफेक्ट होत असतो. आणि अनेक वर्षानंतर या अवयवांच्या डिस्पेन्शनमुळे आपल्याला त्या अवयवांचे फेलियर होऊन आपल्याला त्याची लक्षणं नंतर दिसायला लागतात. सर फक्त वरचा नंबर ज्याला आपण सिस्टोलिक असेही म्हणतो फक्त तोच महत्वाचा असतो असं असतं का? नाही, ब्लड प्रेशरचे 2 आकडे असतात. वरचा ज्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं आपण म्हणतो आणि खालचा आकडा त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. सो दोघेही आकडे तेवढेच महत्त्वाचे आहे. इनफॅक्ट काही लोकांना फक्त वरचा आकडा वाढलेला असतो किंवा काही लोकांना फक्त खालचा आकडा वाढलेला असतो. त्यामुळे वरचा आकडा 140 पेक्षा जास्ती किंवा खालचा आकडा 90 पेक्षा जास्ती दोघांपैकी कुठलंही जर वाढलेलं असेल तर ते तेवढंच लॉंग टर्मच्या दृष्टीने धोकादायक आहे. आता सर असं पण समज आहे की जर बीपी नॉर्मल झाला तर आपल्याला औषधे बंद करता येतात. नाही, ब्लड प्रेशर नॉर्मल येण्यामागचं कारण आपण योग्य पद्धतीने जर जीवनशैली फॉलो करत असू आणि नियमित औषधं घेत असू तर त्यामुळे ते टेम्पररी कंट्रोलमध्ये आणलेलं ब्लड प्रेशर. एकदा बीपी नॉर्मल झाल्यावरती समजा आपण औषधं बंद केली किंवा जीवनशैलीतले चांगले बदल जर पुन्हा आपण खराब केले तर त्यामुळे पुन्हा भविष्यात बीपी वाढायची शक्यता असते आणि अशा वाढलेल्या बीपीमुळे सुद्धा गुंतागुंतींची शक्यताही वाढत जाते. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण खरंच खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिली आहे आणि तुम्ही जे पण मार्गदर्शन केलेले आहे ते सगळ्यांना खूप उपयुक्त ठरेल आणि तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.